तरी सुद्धा बाळासाहेब एक एक इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली. तुम्ही सीट शेअरिंगच्या गोष्टी म्हणताय की चर्चा झाली पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला तुमच्याकडनं पब्लिक फोरमवरती तुम्ही सीटांची मागणी ठेवताय. म्हणजे उदाहरणार्थ 12-12-12 ते नाही, मग आम्ही कुठेतरी. पत्र पाठवलंय. नाही, बरोबर आम्ही आहे ना. पत्र पत्र पाठव. पाठवलं पहिल्यांदा. हं, त्याच्यानंतर असं पब्लिकली आलो आम्ही हं, की आमचा फॉर्म्युला म्हणजे प्रपोजल जे आहे, हं, 4 पक्ष जे आहेत, हं, त्या 4 पक्षांच्या असणाऱ्या स्थिती लक्षात घेता हं, एक फॉर्म्युला चर्चेसाठी आम्ही मांडला. हं, आता हं, त्या फॉर्म्युल्याची चर्चा होण्याच्या ऐवजी हं, किंवा हा चुकीचा आहे, बरोबर नाही, हं, चर्चा काय सुरुवात झाली की वंचितनी एवढ्या जागा का मागा. अरे हं, प्रपोजल आहे, हं, आणि प्रपोजल असताना त्याच्यामधला नवीन फॉर्म्युला काय आहे? शिवसैनिक उद्धव ठाकरेकडून आला का? तर नाही. हं, काँग्रेसकडून आला का? तर नाही. हं, एनसीपी कडून आला का? तर नाही. हं. अधिकृतरित्या नाही, आम्ही अधिकृतरित्याने देऊन टाकलं. तुम्ही आम्हाला घेतलं नाही तरी आम्ही दिलं. म्हणजे मान ना मान मै तेरा मेहमान अशी असणारी आमची अवस्था झालेली आहे. नाही, मग बाळासाहेब त्याच्याबद्दल असं म्हणतात की तुम्ही तो फॉर्म्युला पब्लिक फोरमवर आणला. म्हणजे उद्या जर सपोज काही गडबड झाली तर तुमच्या बाजूने तुम्ही सांगू शकाल की बघा आम्ही तो फॉर्म्युला देत होतो, त्यांच्याकडे प्रश्न असा आहे चर्चा झाली. प्रश्न असा आहे, त्यांच्यामधली चर्चाच होत नाहीये. 1.5 वर्ष झालेलं आहे. सरकार जाऊन किती महिने झाले, किती वर्ष, दोन दोन 2.5 वर्ष झाली. हं, 2.5 वर्षामध्ये तुम्हाला असं तुमचं सेटलमेंट करता आलं नाही. खासदारकीच्या 48 जागांच्या आम्ही तर त्यावेळेस नव्हतोही. हं. त्या तुम्ही असं मासेसला फसवताय, हे ते लक्षात घेत तुमचा नाहीये. तुमचा फॉर्म्युला जो पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल पॉलिटिकल पार्टीज म्हणून तुम्हाला असणाऱ्या भूमिका घ्याव्या लागतात. तुम्ही भूमिका घेतच नाही आहात. म्हणजे अलायन्स संदर्भात भूमिका घेत नाहीये, आणि अलायन्स करायचं नाही याच्या संदर्भातही भूमिका घेत नाहीये. हं. तुम्ही मतदाराला कशाला बुचकाळ्यात घालताय? आणि नाही, पण लोकांनी ठरवलं लॉक स्टॉक अँड बॅरल बॅरल जे आहे उडून हं, लावतील पॉलिटिकल पार्टीजना. यांच्या ह्या भूमिकेमुळे हं, त्यांना कळत नाहीये की ते बीजेपीला स्ट्रेंथनिंग करतात आहेत. म्हणजे ज्याला बीजेपीला मतदान द्यायचं नाहीये त्याचंही हे मत हे साले हे स्वतः पण ठरत नाही. जाऊ द्या, तो मोदी कसाही असू द्या, याला आतमध्ये घाल, त्याला आतमध्ये घाल, त्याला हे कर, त्याला हे कर, अमुक कर, तमुक कर. म्हणून यांच्या ऍक्शन्समुळेच असणारा मोदी स्ट्रॉंग होतोय. तुमच्या 12 जागांचं लॉजिक काय आहे? म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती 12 काय फॉर्म्युला काय आहे तुमचा आणि तुम्ही माझा तुमच्या ज्या 12 जागा तुम्ही फॉर्टी एट मागताय त्या फॉर्टी एट 12 मल्टी जागा काय? 48 मल्टिप्लाइड बाय 48 डिवायडेड बाय 4. दॅट इज अ सिम्पल अरेथमेटिक. ते एकदम सिम्पल दॅट इज अरेथमेटिक सिम्पल झालं. अरिथमेटिक मांडलेलं आहे फॉर चर्चेसाठी. तुम्हाला आता एक्सेप्ट करायचं असेल एक्सेप्ट करा, रिजेक्ट करायचं असेल रिजेक्ट करा. पण रिजेक्ट करायचं असेल तर तुमचे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्युले येऊ द्या, विच बिकम्स दी ग्राउंड फॉर डिस्कशन. नाही, तुम्ही 12 जागा कुठल्या मनात घेतल्यात? काही जागा मनात घेतल्यात तुम्ही तुमच्या अजिबात बाजूने? घेतलेल्या नाहीत. अजिबात बरं. घेतलेल्या नाहीत. मी फक्त माझीच जागा असताना मोकळी केली आहे की मी लढवणार. तसंच सुप्रियाने जाहीर केलंय की ती बारामती लढवणार. हं, हं, आम्ही दोघंच असे आहोत की त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही असताना काय करणार आहोत ते. तुमचं युती हो न हो, आम्ही हं. आमच्या जागा लढवणार.